लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण जुलै आणि ऑगस्टच्या 3,000 रुपयांच्या हप्त्याबाबत आजची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, जी प्रत्येक लाभार्थी महिलेने जाणून घेणं गरजेचं आहे. 3,000 रुपये नेमकं कधी येणार आणि जुलैचा 1,500 रुपयांचा हप्ता अजून का अडकलेला आहे, ऑगस्टचा हप्ता त्यासोबत मिळणार का आणि ई-केवायसी मुळे कोणाचा हप्ता थांबू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण आणि खरी माहिती पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही मध्येच बंद करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा, लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. यापूर्वीच्या वृत्तांमध्ये 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, पण आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 3,000 रुपये प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात आजच जमा होतील अशी अधिकृत सार्वत्रिक घोषणा झाल्याचे समजू नका. म्हणून आज रात्री पैसे नक्की येणार किंवा अमुक वाजता पैसे जमा होणार अशा सोशल मीडिया दाव्यावर विश्वास ठेवू नका. आता सर्व बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, माझ्या खात्यात 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये येणार? तर जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला तर पात्र महिलांना 3,000 रुपये मिळू शकतात. पण हा मुद्दा लक्षात ठेवा, 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आणि 3,000 रुपये जमा झाल्याची अधिकृत पुष्टी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठा प्रश्न आहे, नेमकं लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला पैसे येणार? यापूर्वी 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता काही रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली होती, त्यामुळे त्या जुन्या संभाव्य तारखेला अंतिम अधिकृत तारीख समजू नका. आजच्या उपलब्ध माहितीनुसार पात्रता आणि ई-केवायसी पडताळणीच्या प्रक्रियेमुळे हप्ता वितरणाला विलंब झाल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे. म्हणून नवीन अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत कोणतीही ठराविक तारीख सांगता येत नाही. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, आजची दुसरी मोठी अपडेट म्हणजे ई-केवायसी पडताळणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी योजनेच्या ई-केवायसी आणि पात्रता तपासणीबाबत माहिती दिली आहे. पडताळणी दरम्यान नियमांचे पालन न करणारे किंवा अपात्र लाभार्थी आढळल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे, पूर्वी हप्ता मिळाला होता म्हणून पुढेही प्रत्येक हप्ता आपोआप मिळेल असे नाही. तुमची पात्रता, ई-केवायसी आणि बँक खात्याची माहिती योग्य असणे महत्त्वाचे आहे. समजा तुमच्या ओळखीच्या काही महिलांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाही, तर सर्वात आधी घाबरू नका. पहिले बँक स्टेटमेंट तपासा आणि पासबुक अपडेट करा आणि आधार बँक लिंक तपासा आणि तुमची ई-केवायसी स्थिती तपासा आणि योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का ते पहा. फक्त मोबाईलवर SMS आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असा निष्कर्ष लगेच काढू नका. लाडक्या बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत. आजच 3,000 रुपये जमा होणार आणि रक्षाबंधन गिफ्ट खात्यात आले आणि रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येणार, अशा अनेक पोस्ट तुम्हाला दिसू शकतात. पण प्रत्येक पोस्ट सरकारी असेलच असे नाही. त्यामुळे OTP, ATM पिन, UPI पिन किंवा बँकेचे पासबुक कोणालाही देऊ नका. हप्ता मिळवून देतो म्हणून कोणीही पैसे मागितले तर सावधान राहा. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार का? याबाबत ही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र आजच्या रिपोर्टनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सध्याचे सरकार सत्तेत असेल पर्यंत योजना सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणून योजना बंद झाली असा दावा सध्या करू नका. पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून स्पष्ट पात्र भूमिका असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. चला, आजची संपूर्ण बातमी फक्त काही सेकंदात समजून घेऊया. पहिली गोष्ट, जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. दुसरी गोष्ट, 2 हप्ते एकत्र दिल्यास लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळू शकते. तिसरी गोष्ट, 3,000 रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यात आजच जमा झाले आहेत अशी सार्वत्रिक अधिकृत पुष्टी समजू नका. चौथी गोष्ट, ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी महत्त्वाची आहे. पाचवी गोष्ट, योजना बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न 3,000 रुपये कधी येणार, याचे आजचे उत्तर असे आहे की हप्त्याबाबत प्रक्रिया आणि पडताळणी सुरू असली तरी सर्व पात्र महिलांना एक निश्चित जमा तारीख आज अधिकृतपणे सांगता येत नाही. ज्या क्षणी सरकारकडून निश्चित तारीख किंवा निधी वितरणाची अधिकृत घोषणा होईल, त्यावेळी तीच माहिती सर्वात महत्त्वाची असेल. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची ई-केवायसी आणि बँक खात्याची माहिती तपासा आणि लाडकी बहीण योजनेची प्रत्येक खरी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या खात्यात 3,000 रुपये आले का? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.